गुड मॉर्निंग, नमस्कार. आपली एक भारतीय संविधान कलम याची एक सिरीज चालू आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाहण्यासारखी आहे. आपण शॉर्ट बनवतो, परंतु आज काही एक दोन आर्टिकल घेऊ आपण 2-2 मिनिटाची, कारण विद्यार्थी डिमांड आहे की सर थोडं डिटेल घ्या. ओके, शॉर्ट मध्ये डिटेल घेता येत नाही, कारण ते 30 सेकंदाचा किंवा 40 सेकंदाचा व्हिडिओ असू शकतो. तर आपण काय करू, एक 2 मिनिटाचा व्हिडिओ घेऊ, त्यामध्ये 2 आर्टिकल कव्हर करू. ओके, तर आज आर्टिकल नंबर बेटा, आता सकाळचे नक्कीच 6 वाजले आहेत. तर आर्टिकल नंबर 16, आर्टिकल नंबर 16 से वी आर इक्वल फॉर अपॉर्च्युनिटी. भारत सरकारला सर्व लोक समान आहेत. समजा तुम्हाला गव्हर्नमेंट सरकारी नोकरी पाहिजे असेल तर सर्व समाजाला, सर्व जाती धर्मांना समान संधी नोकरीमध्ये गव्हर्नमेंटच्या मिळणं अपेक्षित आहे, हे आर्टिकल 16 सांगतं. जेव्हा ST, SC, OBC, ओपन या लोकांना, सगळ्या जाती धर्मांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं गेलं, तर ते आरक्षणची तरतूद आर्टिकल 16 नुसार दिलेली आहे. म्हणजे हे फंडामेंटल राईट्स आहे. ओके, ST साठी 7.5%, SC साठी 13%, OBC साठी 27%, 27%, आणि ओपन साठी बाकीचा ऑर्डर. ओके, तर ही मर्यादा गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच वेळेचा वाद होतो, तर आरक्षणाची मर्यादा ही 50% वर गेली नाही पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि भारतीय संविधानाचं म्हणणं आहे. परंतु काही राज्यामध्ये यांनी ते लिमिट क्रॉस केली. आता हे भविष्यात त्या संविधानामध्ये कसं टिकेल हे त्याचं उत्तर काळ देईल. डोंट नो. ओके, तर याचं उत्तर काळ देईल बेटा. तरी पण आर्टिकल 16 ही सगळ्यांसाठी समान संधी नोकरीमध्ये उपलब्ध करते. ओके, यासाठी सरकारला किंवा कुठल्याही सरकारला डिस्क्रिमिनेशन करता येत नाही किंवा भेदभाव करता येत नाही. ठीक आहे, हे झालं तुमच्या आर्टिकल 16 प्रमाणे. आर्टिकल 17, आर्टिकल 17 पूर्वीच्या काळात स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये बहादूर शाह, खान किंवा मल्टिपल पदव्या होत्या. पदव्या, वेतन, देशमुख, पाटीलकी, हे सगळे पद तुमची संविधान लागू झाल्यानंतर रद्द करण्यात आली. हे आर्टिकल 17 नुसार. आर्टिकल 17 नुसार पदव्या, मान सन्मान हे सगळे रद्द करून आपण काय केले, त्या बदल्यात सिव्हिल अवॉर्ड, नागरी पुरस्कार सुरुवात केली. आता नागरी पुरस्कार कोणते? भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, हे टॉप अवॉर्ड आपण काय करतो, गव्हर्नमेंट थ्रू जे लोक समाजासाठी चांगले काम करतात, विविध फील्डमध्ये असतात, ते वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतात. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी सोशल वर्कर, कोणी काही, कोणी टीचर्स या कोणी पॉलिटिकल, सगळ्यांनाच ही संधी मिळाली असते. आता तर क्रिकेट म्हणजे स्पोर्ट्स साठी पण मिळालेलं आहे, कारण सचिन तेंडुलकर हा पहिला व्यक्ती ज्याला भारताचा अवॉर्ड मिळाला क्रिकेटमध्ये. त्याच्यापूर्वी क्रिकेटमध्ये खेळामध्ये नव्हता अवॉर्ड, नंतर सर्वांना दिला गेला. म्हणजे पहिल्या पदव्या कॅन्सल करून त्या ठिकाणी हे 4 अवॉर्ड इस्टॅब्लिश केले. हे आहे तुमच्या कशा संदर्भात, आर्टिकल 16 आणि 17. ओके, थँक्यू.